नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर आपण काय डिस्कशन केलं तर 24,500चं काही सपोर्ट आहे, जी काही लेवल आहे माझ्या डाऊन साईडला ब्रेक नाही होणार तोपर्यंत आपण खालचे लेवल्स नाही बघायला भेटणार आपल्याला. तर मार्केट एकाच रेंजमध्ये फिरते. उद्यासाठी काय असणार आहे, एक तर 24,500ची लेवल डाऊनला ब्रेक झाली तर आपल्याला टार्गेट बघायला गेलं तर 24,420 आणि त्याच्यानंतर 24,350 आणि त्याच्यानंतर मग 24,100पर्यंत पण आपल्याला डाऊनला टार्गेट भेटू शकतं. आपला बघायला गेला तर ही जी काही रेंज आहे ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. 24,675 किंवा 77 ही जी काही लेवल आहे रेजिस्टन्स आहे. मार्केटने इकडनं 2 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. इकडे ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. इकडचा ब्रेकआउट झाला तर अगेन आपल्याला 24,777 24,900पर्यंत पण आपल्याला आपलं टार्गेट बघायला भेटू शकतं. तर बँक निफ्टी काय असणार आहे, बँक निफ्टी पण आपण बघून घेऊया. बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी पण एकाच रेंजमध्ये फिरते. जवळपास किती पॉईंटची रेंज आहे, 800 900 800 850 पॉईंटची रेंज आहे. तर आज पण मार्केटने काय केलं, इकडे न येता इथूनच काय केलं वर, पण मार्केट ही एकाच कॅन्डलमध्ये बघा, ओपनिंगची कॅन्डल बघा ही तुम्ही बघू शकता. मार्केट आज पूर्ण साईडवेज होतं. इकडे ट्रेड करायला काही चान्सच नाही भेटलेला. जर मोठ्या टाइम फ्रेमवरती बघितला तर मार्केट हे दोन रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स हा सपोर्ट या दोन्हीच्या मध्ये अडकलेला आहे. जोपर्यंत या रेंजचा ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगला मोमेंटम बघायला भेटणार नाही. एक तर इकडे हा रेजिस्टन्स आहे, इकडचा ब्रेकआउट मिळाला तर अगेन आपल्याला 58,600पर्यंत टार्गेट भेटू शकतं. 58,600 58,700पर्यंत वरती बघायला भेटू शकतं. डाऊनला 57,650 किंवा 57,500 हा खालच्या साईडला ब्रेक झाला तर अगेन आपल्याला 57,200 आणि बघायला गेला तर 57,000 56,000 पहिला 57,000 आणि मग 56,800पर्यंत पण डाऊनला आपल्याला बघायला भेटू शकतं. तर बघू आपण कसं या रेंजचा ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट कसं टॅप करतंय, कुठल्या लेवलला टॅप करते, तिकडं काय प्रोजेक्शन बनते बघून आपण ट्रेड करणार आहे. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.